व्यक्ति की आजादी, हर व्यक्ति की आजादी, हर व्यक्ति की आजादी, हर व्यक्ति की आजादी संविधान रोजी जेव्हा बाबासाहेबांनी 2 वर्ष 11 महिने 18 दिवसांनी सतत मेहनत करून बाबासाहेबांनी या देशाला संविधान दिलं। 26 नोव्हेंबरला जेव्हा बाबासाहेब संविधान सुपूर्द करतात तेव्हा बाबासाहेब फार आनंदात असतात, तेव्हा बाबासाहेब फार आनंदात असतात, तेव्हा फार आनंदात असतात। तेव्हा त्यांना कृपला नाही नावाचा एक व्यक्ती बाबासाहेबाला विचारतो, का हो बाबासाहेब तुम्ही आज खूप आनंदात दिसतात। तेव्हा बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की हो मी आज आनंदात आहे, कारण की मी इथल्या प्रत्येक नागरिकाला एका वोटाचा अधिकार दिलेला आहे, एका वोटाचा अधिकार दिलेला आहे। तो श्रीमंत असो, गरीब असो, महलातलाच असो, झोपडीतला असो, शेतकरी असो किंवा टाटा बिर्ला असो, सर्वांना मी एका मताचा अधिकार दिलेला आहे। तेव्हा कृपलानी म्हणतात तुम्ही जरी एका मताचा अधिकार दिला असेल पण आम्ही लोक श्रीमंत आहोत, आम्ही लोक श्रीमंत आहोत, तुमच्या सर्वांचे मत आम्ही विकत घेऊ। कृपलानी म्हणतो तेव्हा बाबासाहेब म्हणतात की हो तुम्ही श्रीमंत आहात, तुम्ही श्रीमंत आहात, तुम्ही सर्वांचे मत विकून घेऊ शकता, परंतु त्या मतासाठी तुम्हाला प्रत्येक घरी जावं लागेल, प्रत्येक घरी जावं लागेल, हात जोडून एका वोटाची भीक मागावं लागेल, एवढं तुम्हाला मी भिकारी करून ठेवलेला आहे। जेव्हा तरी पण जेव्हा माझ्या समाजाला आपल्या मताचं अधिकार कळेल, जेव्हा माझ्या समाजाला आपल्या मताचा अधिकार कळेल तेव्हा तुम्ही टोपलभर जरी त्यांना पैसे द्याल, टोपलभर जरी पैसे द्याल तरी तुम्हाला मत मिळणार नाही। बराबर है कि नहीं? अभी तो भी आई के पास समझ में आए कि नहीं आई? ये जो मैं आप लोगों को बता रही हूँ किस लिए बता रही हूँ, किस लिए बता रही हूँ? आज काळाची गरज आहे आणि मला असं वाटतं की ज्यांची पण सरकार बसली आहे, ज्यांची पण सरकार बसलेली आहे त्यांचे जर घर भरून झालेले असतील, त्यांचे जर घर भरून झालेले असतील तर माझं निवेदन आहे त्यांना की त्यांनी सर्वांचा विचार करावा। मी काय बोलत होती? ज्यांची सरकार बसलेली आहे मला त्यांना असं निवेदन आहे माझं की तुमचं घर आपलं भरून झालं असेल, मुलाबाळाचा पोट भरून झालं असेल तर सर्व समाजासाठी, सर्व लोकांसाठी तुम्ही काहीतरी करावं। जो शिक्षित आहे त्यांना नोकऱ्या द्यावा, शेतकऱ्यांचा विचार करा।
बाहेर बसवले जाते। तेव्हा शिक्षक गुरुजी त्यांना विचारते, एक क्वेश्चन विचारते, एक प्रश्न विचारते विद्यार्थ्यांना, तर तो प्रश्न विद्यार्थ्याला येत नाही, कोणत्याही विद्यार्थ्याला तो प्रश्नाचं उत्तर येत नाही। बाबासाहेब आंबेडकर दरवाजा जवळूनच म्हणतात, सर मला येते, हात वर करतात, पहिले हात वर करायचे विद्यार्थी, मला येते असं म्हटलं। तेव्हा शिक्षक गुरुजींनी बाबासाहेब आंबेडकरांना म्हटलं की या तुम्ही आतमध्ये या आणि ह्या ब्लॅक बोर्डवर लिहून तुम्ही उत्तर द्या। तेव्हा ते मुलं काय म्हणतात, ऐका, ते मुलं काय म्हणतात की नाही 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 नाही, त्या फळ्यावर या नको, तुम्ही ब्लॅक बोर्ड जवळ या नको, जर तुम्ही तिथं हात लावाल तर आमचे तिथं मागे डबे आहेत ते बाटेल। एवढा त्रास बाबासाहेबांनी सहन केलं, तरी पण कसे शिकले ते, बॅरिस्टर झाले, डॉक्टर झाले, वकील झाले। म्हणून म्हणायचं आहे, पैदा हो के बैठा भारत में कक्षा के बाहर, पैदा हो के बैठा भारत में कक्षा के बाहर, वही बना घटनाकार, वही बना घटनाकार, वही बना घटना का चर्चा सरे देखते हुए मैं ये बहुत बड़ा बहुत कथा था उसमें, बहुत बंद है, लेकिन वक्त की नज़ाकत को देखते हुए मैं आखिरी बंद आपके सामने पेश करने जा रही हूँ। और इस गीत के राइटर है मेरे उस्ताद माननीय अनिरुद्ध जी शेवाड़े। अधिकार जहाँ सबके बराबर, जेव्हा बाबासाहेब आंबेडकरांना संविधान लिहिण्याचं काम दिलं जाते तेव्हा पंजाबराव देशमुखला खूप विचार येते, विचार करतात पंजाबराव देशमुख की बाबासाहेबांना संविधान लिहिण्याचा अधिकार दिलेला आहे आणि ते आमच्या समाजासाठी, आमच्या ओबीसी समाजासाठी काय लिहितील, त्यांना विचार पडतो। कारण की याच्यासाठी विचार पडतो की त्यांना आम्ही खूप छळलं, बाबासाहेबांना छळलं, पाण्यासाठी त्रासवलो, काही गोष्टी आहेत त्यांच्यासाठी आम्ही त्रासवलो, म्हणून आमच्या समाजासाठी बाबासाहेब आंबेडकर काय लिहितील हे त्यांना, तेव्हा ते बाबासाहेब आंबेडकरांकडे जातात। बाबासाहेब आंबेडकर